पुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता घडे पुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, राजा रामचंद्र भगवान की जय. अग्नि संत माधव बाबा महाराज की जय. मोतीराम महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. पूर्वकथेचे अनुसंधान कौशल्ये उघडिल नयन, डोहाळे पुसावया जाण, राजा सावधान स्वे झाला. ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, पवित्र अशी भगवंताची कथा आहे. भगवंताच्या कृपेनं आपण या सेवेचा आनंद घेत आहात. तुम्ही श्रवणाचा आनंद घेतात. काहीतरी कृपा म्हणून आम्ही भगवंताच्या कथेवर वक्तृत्व करतोय. ही भगवंताची कृपा आहे. आदरणीय महाराजांची रसाळ वाणी आहे. आणि ग्रंथकर्ते सांगतायत की मागच्या अध्यायामध्ये अशा प्रकारची कथा झालेली आहे की राजा दशरथ माता कौसल्याच्या जवळ आलेले आहेत आणि माता कौशल्या विदेह अवस्थेवर आत्मस्वरूपावर विराजमान असताना डोळे उघडलेले आहेत. आणि डोळे उघडल्याबरोबर राजा दशरथ डोहाळ विचारण्यासाठी सावध झालेला आहे. कौसल्या राम गर्भे स्वरूप स्थिती, राजा प्रवृत्ती धर्मे पुत्रार्थी, दोहीच्या संवादाची प्रीती, डोहाळे निश्चिती अवधारा. नाथ महाराज सांगतायत, माय बापांनो, कौसल्या माता राम गर्भान स्वरूप स्थितीवरती आहेत. हृदयामध्ये प्रभू रामचंद्र आहेत. जगाचा बाप हृदयामध्ये आहे. या आत्मस्वरूप स्थितीवरती माता कौसल्या आहेत. आणि राजा दशरथ त्या ठिकाणी प्रवृत्ती धर्माच्या स्थितीवरती आहेत. प्रवृत्तीचा विचार केला तर कौसल्या पत्नी मी आणि मी पती हा विषय आहे. म्हणून राजा त्या ठिकाणी डोहाळ विचारण्यासाठी सावध आहे. माता पूर्णत्वाला प्राप्त आहेत. कशाची अपेक्षा नाही. आणि या दोघांच्या संवादाचा विनोद ग्रंथकर्ते सांगतात. राजा म्हणे सोमुखे कांते, काय आवडी आहे तुते, वेगी सांग डोहाळिया ते, सांडी प्रते भ्रमासी. राजा म्हणू लागलेला आहे, हे पत्नी हे कौसल्या, भ्रमाला दूर सार. स्वतःच भ्रमात आहे आणि भ्रमाला दूर सार म्हणू लागलेला आहे. हे बघा, भ्रमात असणारे ब्रह्मात असणाऱ्यावर भ्रमित झाल्याचे आरोप करतात, आक्षेप घेतात. ही समाजाची स्वभावशीलता आहे. राजा दशरथ म्हणू लागलेला आहे, कौसल्ये भ्रम सोडून दे. तुला काय आवड आहे, तुला काय आवडतं ते मला तुझं डोहाळ सांग. अशा प्रकारे राजा बोलतो. येरी म्हणे न्यावघारा, मज माझी तव कैचा भ्रम, अवतरलो पुरुषोत्तम, देवाचे श्रम फेडावया. येरी त्या ठिकाणी ती म्हणू लागलेली आहे, मी अवघा राम आहे आणि जो सर्व राम आहे त्याला कसलं काम महाराज, त्याला जगातल्या कोणत्या पदार्थाची अपेक्षा असणार आहे? खाण्यासाठी जन्मलेले वेगळे आणि
कार्यासाठी जन्मलेले वेगळे. प्रभू अवतारी आहेत विश्वाचा उद्धार करण्यासाठी, विघातक राक्षसी प्रवृत्तींचा संहार करण्यासाठी आणि पुन्हा पृथ्वीवरती धर्माची संस्थापना करण्यासाठी मी राम अवतरलोय, मला कशाचा काम, अशा प्रकारे माता बोलताय. ऐकली शंकी जय राये म्हणे इसी झाले तरी काय, आपण पलियाते पाहे सावधान होये प्रिये तू. आणि अशा प्रकारचं कौसल्यचं बोलणं ऐकल्यानंतर राजा दशरथाला शंका आली. राजा दशरथ म्हणू लागलेला आहे, प्रिये हे पत्नी कौसल्या, सावध हो सावध हो, तुला नेमकं झालंय काय, तुला काही भानामती तर झाली नाही. लोकांना बघा, राजा दशरथ इंद्रियावरती सावध आहे आणि जो प्रवृत्ती धर्मामध्ये सावध आहे त्याला ब्रह्म प्रगट झाल्याच्या अनुभूतीला सुद्धा तो मान्य करत नाही. स्पष्ट आपल्या पत्नी पूर्ण ब्रह्म भगवंतानं भरलेली आहे हे बघितल्यानंतर सुद्धा राजाला वाटतंय काय भूत लागलं की काय, काय झालं की काय, अशा प्रकारे राजाला शंका आली आणि सावध करतोय. म्हणे मिनो हे रात्री ना पुरुष नर वानर ना राक्षस, ईशाचा जोनी जईश परम पुरुष श्रीराम. ती म्हणू लागलेली आहे, मी कोण आहे, मी नर नाही, मी नारी नाही, मी वानर नाही, मी राक्षस नाही, तर मी कोण आहे, ईशाचा जो ईश, सर्व जगताचा ईश्वर असणाऱ्या देवाचा सुद्धा बाप मला राम म्हणतात. हनुमंतानं सुद्धा तेच सांगितले ना, तुझं पुरुषत्वची नाही काय, स्त्रीत्व ही तुझं माझे नाही, नपुसका हुनी पाही वेश तोही लतिकाची. कारण देव अशा प्रकारचा आहे, देव कसाही कुणालाही सांगता येत नाही, तो भगवान मी आहे असं माता कौसल्या बोलते. राजा म्हणे तनवंगी काय झाले तुझ लागी, कैचा भ्रम भरलांगी पाहे वेगी मी कोण. राजा म्हणू लागलेला आहे, काय झाले तुझ लागी, तुला नेमकं काय झालेलं आहे, कशाचा भ्रम तुझ्या अंगामध्ये भरलेला आहे, मी कोण आहे जरा बघ, मी तुझा नवरा आहे, मी तुझा पती आहे. आजीला मी स्त्री आहे हीच जाणीव नाही, तिला मी नवरा आहे म्हणण्यात अर्थ नाही. जिचं स्त्रीत्व जागृत आहे तिला समोरचा पुरुष आहे याची जाण असते. ज्या ठिकाणी अनुरक्ती प्रभू रामचंद्रावरती आहे त्या ठिकाणी समोरचा पुरुष आहे याचं भान असण्याचं कारण नाहीये. लक्षात घ्या, ज्याचं चित्त प्रभू रामचंद्राच्या चरणावर आहे त्याला समोरची स्त्री आहे हे कळण्याचा सुद्धा प्रश्न नाही. मग स्त्री आणि पुरुष हे भ्रमाचं लक्षण आहे, ब्रह्माचं नाही. माता कौसल्या ब्रह्माशी एकनिष्ठ आहेत, एकरूप आहे. मी नवरा म्हणून पुन्हा पुन्हा आलिंगन देतोय, पुन्हा पुन्हा तिला बघ माझ्याकडे म्हणतोय मी तुझा नवरा आहे, मी तुला डोहाळ विचारायला आलोय. ती त्या ठिकाणी मात्र उत्तर देत नाही, मला कशाचा भ्रम आहे अशा प्रकारे ती बोलते. येरी म्हणे माझ्या ठाई मी तू ऐसे उरले नाही, अधिष्ठान जो विदेही आत्मा पाही श्रीराम. येरी ती म्हणू लागलेली आहे, माझ्या ठिकाणी मी आणि तू आता उरलेलंच नाही. तिथं मी आणि तू आहे, तिथं सौजन्य आहे, शिष्टाचार आहे, बंधन आहेत, संस्कार आहे, या सर्व गोष्टी आहेत. पण जिथं मी आणि तू संपलाय
तिथं सौजन्य, शिष्टाचार, संस्कार या कोणत्याही गोष्टी बंधनकारक असत नाहीत. कारण ती ब्रह्म अवस्था आहे. त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व गोष्टी, पोहोचल्यानंतर नाही. 12वी पास होण्यासाठी पुस्तकं, पास झाल्यानंतर पुढे काय? पुढे शाळेत जावं असं काही बंधन आहे का? पुढच्या शिक्षणाचा विषय वेगळा. इथं सांगू लागलेले आहेत, माझ्या ठिकाणी मी तू असं काही उरलंच नाही. जे विदेहाचं अधिष्ठान आहे त्या व्यापक श्रीरामानं मी भरलेली आहे असं बोल. दशरथ म्हणे कौशल्य माझे तुझे जे लग्न झाले, ते रावणे अतिविघ्न केले, ते विसरलीस कैसेनी. आणि मग राजा दशरथ त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. तिला पुन्हा 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 जाणीव करून देह प्रवृत्तीवर आणण्याचा प्रयत्न राजा करतोय की तू माझी पत्नी आहेस, मी तुझा पती आहे. तुला सांगतो, तुझं माझं लग्न ठरलं होतं. लग्न लागण्याच्या अगोदर तुझं अपहरण रावणानं केलं, माझं जहाज बुडवलं, तरी सुद्धा आपलं लग्न झालं. ती गोष्ट तुझ्या लक्षात आहे की नाही? म्हणून देह प्रवृत्तीवर आणण्याचा प्रयत्न करतोय. नावाई कोणी रावण येरी म्हणे दे दे धनुष्यबाण, करू लंकेचे निर्वाण, मारू दारुण राक्षस. रावण नाव ऐकल्याबरोबर कौशल्याच्या उदरात कोण होता? राम होता. रावणाचं नाव ऐकल्याबरोबर माता कौशल्या म्हणू लागलेली आहे, आजही रावण जिवंत आहे का? लवकरात लवकर माझ्याकडे धनुष्य द्या, मला तो रावण मारायचा आहे. पाचा रावणीचे वनचरा, मुकुट कुंडले द्या अलंकार, राजा देवो निधरा छत्र, वानर भार चालवा. आणि भगवंत त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. कौशल्याच्या मुखातून हे भावार्थ रामायण. देवाला भक्ताला त्रास देणाऱ्या रावणाला मारण्याची किती गडबड आहे. गर्भात असणारे प्रभू त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत, लवकरात लवकर कुणाला बोलवा? वानरांना बोलवलं पाहिजे, कारण जे जय श्रीराम म्हणतात ती वानर, भगवंतावर अफाट निष्ठा ठेवतात ती वानर. आणि वानर येतात त्याच वेळेस रावण मरतून रामराज्य येतं. नाहीतर आताची माणसं निव्वळ दलिंदर महाराज, रामाशी देणं घेणं नाही, राम मिळाल्याचा आनंद नाही. भावार्थ रामायणातली वानर रामाचा विजय झाल्याबरोबर शेपटाच्या गुड्या लावत होते, झाडं फांद्या लावत होते. आताचे पैसा मावना पण 50 रुपयाचा झेंडा घेणार. बरं असो, सांगण्याचा विषय प्रभूनं सांगितलं, लवकरात लवकर त्या ठिकाणी वानरांना बोलवा, मुकुट कुंडल त्या ठिकाणी धरा, छत्र धरा, अशा प्रकारे बोलतायत. केवता गेला रे हनुमंत, अंगद सुग्रीव जांबुवंत, अजूनी रावणाची मात जगात उरलीस. अरे म्हटले, हनुमान कुठे? हनुमान कुठे? तो अंगद कुठे? जांबुवंत कुठे? कारण आणखी रावण नावाचा प्रकार जगात उरलाय, तो मी ठेवणार नाही, अशा प्रकारे प्रभू बोलतात. अहो वज्रदेही निज गाडा, उचे घालो वेडा, लंका जाळा रे भडभडा, पाडा तडतडा राक्षस. आणि माता कौशल्या म्हणू लागली, हे हनुमंता, अरे शेपटाला आग लावून भड 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 रावणाची लंका जाळून टाका.
राक्षसांचा असा रगडा करा, राक्षसांना मारून टाका आणि माझ्या भक्तांना तूप पोळ्यांची सोय करा. आम्ही तपाचारा वानर शिळी बुजारे सागर पाडा पाडा रे नगर निशाचर वसती जय. अमित पाचारा वानर, अमित पाचारा वानर, अनेक वानरांना त्या ठिकाणी बोलवा आणि शिळी बुजारे सागर, दगडाना समुद्र बुजवून टाका आणि लंकेचा नायनाट करा. त्या गावाला ठेवू नका. कोणत्या? निशाचर वसती जे. जिथं राक्षस राहतात तिथं बुलडोजर फिरवणं हे काही आताच नाही, त्यावेळेस पासूनच आहे. ज्याला धर्म कळतो तो अधर्माला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही असं सांगतात. केवते गेले रे जुत्पती लंका उलथा रे हातो हाती पाडा पाडा चारी भिंती दुर्ग किती आमासी. केवते गेले रे जुत्पत्ती, सर्व वानर कुठं गेले? लंका उलथा, पालती करा, लंका पालती करा, सगळ्या चारी भिंती टाका. त्या ठिकाणी हे दुर्ग म्हणजे आम्हाला किती आहे? अहो आपले वानर आल्यानंतर त्या ठिकाणी कसलाही पराक्रम करता येतो, हा आत्मविश्वास माता कौसल्याच्या मुखातून प्रभू व्यक्त करतायत. आगाड भेदारे चोहटा पाडू लंकेच्या त्रिकुटा मारू रावणाती दुष्टा स्वधर्म वाटा रोदित. आगड भेदा, चार बाजून त्या ठिकाणी लंकेवरती हल्ला करा. पाडू लंकेचा दारवंटा, लंकेची जी दार आहेत ती पाडून टाकायची. कारण राक्षस अनेक दारांचं शहर बनवतात आणि आतमध्ये राहतात. त्या सगळ्यावरती वानरांनी आक्रमण करायचंय. आपण युद्धकांडामध्ये पाहतो व्यूहरचना कशा प्रकारची आहे. पूर्व दिशेला कोण, पश्चिम दिशेला हनुमान, दक्षिण दिशेला कोण, वगैरे वगैरे. आणि अतिशय दुष्ट असणाऱ्या रावणाला मारूया. जो स्वधर्माची वाट रोधतोय, अडवतोय तो रावण. रावण कोण आहे? अभिमानी रावण. स्वधर्माची वाट अडवतोय आणि त्याला तुडवायचं आणि स्वधर्माची वाट रुंद करायची असं सांगतात. बाण घेऊन स्वांगे छेदू कुंभकर्णाची टांगे भेदू रावणाची सर्वांगे भिडता मागे मी नसरे. आणि मला बाण द्या, मी बाण हातात घेईल आणि त्या रावणाचा मोठा भाऊ असणाऱ्या कुंभकर्णाचे टंगडेच तोडतो. म्हणजे टंगडे, टांगा. त्या कुंभकर्णाचं नाक कापितो, कान कापितो, तुकडे तुकडे करून टाकतो. रणभूमीच्या ठिकाणी मी माग सरकत नाही. राक्षसाच्या शिरकमळी खेळू लंके पुढे चेंडू फळी साजू रुधिराची कल्लोळी तृप्त कंकाळी करू आजी. प्रभू त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. माय बापांनो, राक्षसांच्या शिर कमळाचा त्या ठिकाणी चेंडू फळी करू. राक्षसाचे मुंडके म्हणजे बॉल आणि शरीर म्हणजे बॅट. टंगडे हातात धरायचे, मुंडके बॉल मारायचे. अशा प्रकारचा खेळ लंकेत करू. राक्षसांच्या रक्ताचा त्या ठिकाणी प्राशन भूत कंकाळींना साजू ताज रक्त पिता आलं पाहिजे. कारण जनावरांचं रक्त पिणारी अवलाद खतम केल्याशिवाय सज्जन सुखी राहू शकत नाहीत. नित्य एकादशीच्या दिवशी
काय चित्र असतील आणि काय नाही. अशा राक्षसांना उद्ध्वस्त करण्यासाठी माझा अवतार आहे. प्रभू बोलतात, नवग्रहाची वेडी सोडा देवाची बांधवडी, उभवा राम राजाची गुढी, आज्ञा धडपुडी त्रिलोकी. नवग्रहाची बेडी तोडा, देवांची बांधवडी त्या ठिकाणी सोडा. आणि काय करायचंय? उभवा राम राज्याची गुढी. आणि ही माझी आज्ञा कशी आहे? धडकपुडी आहे, त्रिभुवनाला सुखी करण्यासाठीची आहे. प्रभू बोलतात, पाचारा विभीषण पवित्र करा राज्याभिषेक धरा छत्र, लंका दिदली स्वतंत्र यवचंद्र सूर्यापर्यंत. माझा पवित्र असणारा विभीषणाला बोलवा, विभीषणाला बोलवा, विभीषणाला बोलवा. प्रभू म्हणताय. आणि त्याला छत्रधरा चामरधरा रावणाला मारून माझ्या विभीषणाला चंद्र सूर्य आहेत तोपर्यंतच राज्य द्यायचं आहे. नासारे जगाची दुःखे त्रिलोक्य भरारे हरिके, दुमदुमीत विश्व सुखे परम पुरुष श्रीराम. जगाच्या दुःखाचा नाश करा, त्रैलोक्य आनंदानं भरा आणि दुमदुमीत विश्व सुखे. विश्व सुखानं नांदलं पाहिजे, जगाची दुःख नासली पाहिजे. हेच देवाला दुसरं काय पाहिजे? प्रभू अयोध्येतच येऊन राज्य केलं, लंकेचे राजा झाले का? सज्जना करवी गुढी सुखाची उभवी, जग सुखानं भरावं आणि सत्ता सज्जनाच्या हातात असावी. यापेक्षा देवाला काहीच नको. लंका विभीषणाला कशी दिलेली आहे? अगोदरच्या ओवीत सांगितलं, लंका दिधली स्वतंत्र. कुठपर्यंत दिली? यावत चंद्र सूर्य पर्यंत. अशा प्रकारचे परम पुरुष असणारे प्रभू आज्ञा करतायत. नामे कळी काळासी कयमदूतान घाला भीक, तो अक्षरी दो अक्षरी लाविला धाक, यम प्रार्डमुक कांपत. यम परान्मुख कापत. काय सांगू लागलेले आहेत माय बापांनो? किंवा नामे कळिकाळासी सिक, तुम्ही फक्त राम नाम घ्या. यमाला त्या ठिकाणी भीती लागेल, धाक लागेल, यम लट 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 कापेल. यमासाठी नोटीस आहे, कलम नंबर होय किती? नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. त्याच्या शिववर जरी गेलं तर तुमची नोकरीच गायब. सरळ रट्टे कुणाला? यमाला रट्टे देण्याची ताकद या दोन अक्षरात आहे. कोणकोणती? राम. त्यामुळे यमाला भीक घालण्याची गरज नाही, लाच देण्याची गरज नाही. राजा इमानदार असेल तर पोलिसांना कुणी रिश्वत देतं का? पण राजा जर गलथान असेल तर पोलीसवाला कुणाची गच्ची धरून त्या ठिकाणी पैसे घेऊ शकतो. यमलोक लट 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 कापतील, तुम्ही फक्त रामाचं नाव घ्या. वाचे उच्चारी राम नाम, त्याचे पुरवावे सकळ काम. हरावे जन्म मरण श्रम, सहज सम करावे. सहज सम करावे. जो कोणी रामाचं नाव घेईल त्याचे पुरवावे सकळ काम. त्याचे सर्व काम पुरवावे. म्हणून काय हे केले? एका चिंतिता विठ्ठले, त्याचे सर्व काम पुरवावं.
आणि त्याचं काय हरण करावं? जन्म आणि मरणाचं जे दुःख आहे ते हरण करावं. काय केल्यास? त्यानं नुसतं रामाचं काय करावं? महाराज स्मरण करावं. एखादा माणूस जर समजा पैसे टेबला खालून घेऊ लागला, त्याला तेवढ्यातच म्हणलं मोदी, घाबरते का नाही? जय श्रीराम म्हणणाराचा एवढा धाक आहे, त्या रामाचा किती असेल यमावर. त्यामुळं फक्त माझं स्मरण करा, सुख देण्याची माझी ताकद आहे, प्रभू बोलतायत. नित्य जपे जो नाम तो जाणावा मजची सम. पुरुषा माझी पुरुष उत्तम सकळ नेमतेने केला. माय बापन नित्य जपे जो हे नाम, नित्य राम जो म्हणतो ना तो माझ्याच समान, वेगळा नाहीच. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा आहे. आणि तो पुरुषामध्ये पुरुषोत्तम आहे. जो अखंड श्रीरामाचं भजन करतो तो पुरुषोत्तम आहे. मला राम म्हणी वाट चाली यज्ञ पाऊला पाऊल, राम म्हणे करी धंदा सुख समाधी त्या सदा, राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेविला उपवासी, राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे त्या अंगी. त्याच्या अंगाला कर्म बाधा करू शकत नाही, ऐसा राम जपे नित्य. तुका म्हणे तो जीवनमुक्त, तो जीवनमुक्त आहे म्हणून तो माझ्या बरोबरीचा आहे. मग त्याला वेगळे नियम करण्याची गरज नाही. त्यानं जगातले सर्व नियम केले, अशा प्रकारचं सिद्ध होतं असं सांगतो. रायासी पडली आशंका पोटी विवसा आली देखा, की गर्भीच उठली ताटका स्थितिया सुका अंतरलो. राजा हे सर्व त्या ठिकाणी बघू लागला. राजा देह स्थितीवरच आहे. त्यामुळं राजाला वाटू लागलं अरे बापरे, म्हणला काय झालं, पोटाला काय विवसी आली का काय, अशी ताटल्यावनी कशी बघायला आहे, ताटली का काय, का गर्भातच ताटून गेली, अशा प्रकारचा विचार करून हा पुत्र मला मिळतो की नाही चिंता करतोय. येरी म्हणे रे सौमित्र लेटका अजूनी कैची रे ताटका, छे दोनिया बाने का जनाच्या सुखा अवरोधी. आणि एवढ्यामध्ये त्या ठिकाणी माता कौसल्या बोलू लागलेले आहेत. राजानं ताटिका शब्द वापरल्याबरोबर ताटलिका म्हणेपर्यंत ताटिका आठवली. म्हणजे लक्ष्मण कोण आहे? सुमित्र, जगाचा मित्र. ताटिका कोण आहे? जगाला अडवणूक करून मारणारे. अडवणूक करून मारणाऱ्यांना बडवण्यासाठी जो सज्ज असतो त्याला तर सुमित्र म्हणतात. आणि त्याला भगवंताना हाक मारली, सुमित्रा ये रे या ताटिकेला मारायचंय. राजा म्हणे चले ना मंत्र गुणिया पाचारा विश्वामित्र, येरी म्हणे केवता गेला सौमित्र, आला प्रिये यागासी विप्रयागासी. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी राजा दशरथ म्हणू लागलेले आहेत, भूत मोठं लागलंय वाटतं. मग काय करावं लागेल? मंत्र म्हणण्यासाठी विश्वामित्राला बोलवावं लागेल की काय, अशा प्रकारचा विचार कोण करू लागलं? राजा विश्वामित्र शब्द ऐकल्याबरोबर रामचंद्र प्रभू म्हटले, लक्ष्मणा प्रत्येक कार्य करण्यासाठी हाक कोणाला मारताय? सुमित्राला.
कारण जगाचा मित्रच रामाचं कार्य करू शकतो. कारण राम जगाचा बाप आहे आणि जगाला सुखी करणं रामाचं काम आहे आणि ते तो करत असतो जो जगाचा मित्र आहे. लक्ष्मणजी विश्वामित्र आहेत. त्यांना सांगितलं या ब्राह्मणाचा यज्ञ करायचा आहे, निघ लवकर. वेगवान देखा भवा सविंदोनी मारू मारीच सुभाऊस आणि राक्षसा करुणास हाहू करिताही. आणि भगवंतानं सांगितलं लक्ष्मणा अरे लवकरात लवकर त्या ठिकाणी बाण दे. या मारीच सुबाहूला मारायचंय, राक्षसांचा घात करायचाय. खूपच जास्त हाहान हुहून कहान कुहू करायले. किती वाजता उठून मारत हा आवाज त्यांचाच आजही. आणि ही हाहा हुहू करणाऱ्या राक्षसांना मला मारायचं आहे अशा प्रकारे प्रभू बोलतात. राजा करीत आहे स्मरण परशुराम अवतार जाण त्याचे नावे हरो दारुण महद्भूत जान संचार. आणि राजाने विचार केलेला आहे की कौसल्येला महाभूत लागलंय. म्हणले महाभूत ज्याचं नाव घेईल त्याच्याच नावानं बोलायला लागली. मग परशुराम असणारे भगवंताचा 6वा अवतार असणाऱ्या भगवान परशुरामाला बोलवू आणि त्यांच्याकडच्या मंत्रांनी हे भूत बाहेर काढू अशा प्रकारचा विचार करतात. धनुष्य भंगिले म्या प्रज्ञा विचारी ब्राह्मणा सर्वज्ञा जाय तू आज्ञात पासी. परशुरामाचं नाव घेतल्याबरोबर माता कौसल्या म्हणू लागली ए ब्राह्मणा ए देवबाप्पा येऊ का बघा म्हटलं. जनकाच्या यागामध्ये ठेवलेला हा शिवधनुष्य होता, जुना झालेला होता, माझ्या हातानं मोडलाय. काय करणार आहेत तुम्ही आता? तुम्ही तुमचं काम करा, मी माझं करतो. कारण आजपर्यंत क्षत्रियांनी मूर्खपणा केला होता. काय केला होता? सिद्धांत लक्षात घ्या. देवाचा अवतार केव्हा होतो, कसा होतो, का होतो? क्षत्रियांचं मुख्य कर्तव्य आहे गाय आणि ब्राह्मणाचं प्रतिपालन करणं. आणि सहस्त्र अर्जुनानं गायीवरही बाण मारला होता आणि स्त्रीची सुद्धा हत्या केली होती आणि ब्राह्मण असणाऱ्या जमदग्नीला सुद्धा मारलं होतं. त्यामुळं क्षत्रिय पतित झाल्यानंतर भगवंताला हातात कुऱ्हाड घ्यावी लागली होती. आणि आता सुद्धा क्षत्रियच गाय मारणारा सोबत युती करत आहेत. स्वतःला क्षत्रिय म्हणून घेणारेच ब्राह्मणाला 3 मिनिटात खपवून म्हणायला लागलेत. स्वतःला क्षत्रिय म्हणून घेणारेच बारक्या बारक्यांना टार्गेट करून संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. राक्षस माजले तर देवाला त्या ठिकाणी आता देवाचा कोणता अवतार घ्यायची बारी आहे? कलियुगामध्ये कल्की अवतार. मला तर वाटायला ह्या बिघडलेल्या सगळ्या वातावरणानं देवाला प्रश्न पडला असेल नेमका कल्की होऊ का परशु होऊ. एवढं वातावरण बिघडलंय. सिद्धांत लक्षात घ्या माय बापांनो. भगवान श्रीरामचंद्र कौसल्याच्या मुखातून म्हणू लागले देवबाप्पा आता तुम्ही तुमचं काम करा. कारण गायीला माता म्हणणारे आणि तुमच्या सारख्या ब्राह्मणांच्या चरणावर मस्तक ठेवून स्वधर्माचं प्रतिपालन करणारे आणि रावणासारख्या राक्षसाला घरात घुसून मारणारे जातिवंत क्षत्रियाचं अधिष्ठान मी श्रीराम अवतार घेतलाय. त्यामुळे आता तुम्हाला हातात शस्त्र घेण्याची गरज नाही. तुम्ही शास्त्र घ्या.
तुम्ही प्रजेचं प्रतिपालन न करता प्रजेला मार्गदर्शन करा, आम्ही प्रजेचं प्रतिपालन करू, अशा प्रकारे माता कौसल्या बोलतायत. हिची देही संचाराचा ताटा, मुखी सुटला से फाटा, कायसे डोहाळे कटकटा, नेनो पोटा काय आले. राजा विचार करू लागलेला आहे, तिला काय नेमकं संचरले, काय बोलायला लागली, राजाला काय समजायला मलाच हे सगळं काय सुरू आहे. राजा पत्नीला बोलण्यासाठी एकांतात घरी आलेला, तिच्या तोंडाला फाटा फुटलेला आहे, कसलं असलं कटकटीचं डोहाळ, नेमकं पोटाला काय आलेलं आहे राजाच्या लक्षात येत नाही. वेगी पाचार वसिष्ठा, पंचाक्षरी तो अदटा, परीक्षा करील तो श्रेष्ठा, सकळ वरिष्ठा तो गुरु. लवकरात लवकर राजा म्हणू लागलेला आहे, वशिष्ठाला बोलवा, तो पंचाक्षरामध्ये अदट आहे. पंचाक्षर म्हणजे पंचांगण, पंचांगण जाणण्यामध्ये अदट असणारे श्री वशिष्ठजी, ते या कार्यामध्ये श्रेष्ठ आहेत, ते निश्चित या गर्भाचं प्रतिपालन करतील, अशा प्रकारची भावना राजा दशरथ व्यक्त करतायत. वसिष्ठ जव पाहे, तव ते राममय झाली आहे, म्हणे धन्य धन्य ओ माये, वंदावे पाये येचे. आणि एवढ्यामध्ये बोलवल्याबरोबर श्री गुरु वशिष्ठजी आले. वशिष्ठजींनी बघितल्या बरोबर ओळखलं, कारण देवाची ओळख ज्याला आहे त्याला गुरु म्हणावं, कोण्याही येड्याला गुरु म्हणू नये. कमीत कमी देवावर श्रद्धा असणाऱ्या श्रीराम भक्ताला गुरु म्हणावं, बाकी कुणालाही गुरु म्हणू. आल्या बरोबर त्या ठिकाणी कौसल्येला बघितलं की ओळखलं, चित्त आणि चैतन्य एक रूप झालं आणि म्हणू लागले, दशरथा अरे पाया पडीच्या पाहू गेला दृष्टी, चित्त चैतन्य पडली मिटी, हर्षबास्पदाटे कंठी, पडिला सृष्टी मूर्छित. जिच्या हृदयात देव आहे, जिच्या उदरात देव आहे, तिच्याकडे आदरानं बघितलं आणि बघितल्याबरोबर कसं आहे, 33 किवीला आकडा टाकत जाऊ नये वरच्या टावर. आणि तसं होत असतं, ते फ्यूज टाकलं म्हणजे जरा बरं असतंय. बारकं डीपी वरून लाईट घ्यायची, बारक्या मीटर मधून, मग ते आपल्या घरातलं सगळं चालतंय, नाही तर अवघड होतं. तसं आपण डायरेक्ट देवाशी कधीच एक व्हायचा प्रयत्न करायचा, शॉर्ट सर्किट होत असत. सद्गुरु वशिष्ठ असून सुद्धा कौसल्येला नजरेला नजर लागल्याबरोबर चित्त आणि चैतन्य एकरूप झालं. एकरूप झाल्याबरोबर चित्त चैतन्याला मिळालं. गंगा समुद्राला मिळाली की काय झाली? अवघ्या झाल्या एक उर्मी. वा, सगळ्या एकच झाल्या. वशिष्ठ कौसल्या झाली, कौसल्या राम झाली होती, वशिष्ठ ही राम झाले. नेत्री अश्रूची धारा, रोम फथरकती, स्वेदंकुरा अंग कापतसे थरथरा, अवस्था मुनीश्वरा अनिवार. माय बापा, ते श्रीराम स्वरूप अनुलक्षणात आल्यानंतर, चित्त चैतन्याला एकरूप झाल्यानंतर जन्माचं सार्थक झाल्याचा आनंद झाला आणि त्या आनंदानं डोळ्यातून आनंदाचे अश्रू येऊ लागलेले आहेत.
रोमाला स्वेदांकुर आले, केस उभे राहिले आणि केसाच्या बुडाला छोटे 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 पाण्याचे कण येतात बघा, त्याला स्वेद अंकुर म्हणा. अंग त्या ठिकाणी रोमांचित झालेलं आहे, डोळ्यातून पाणी येऊ लागलेलं आहे, शरीर लट 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 कापू लागलं. अशा प्रकारची अवस्था श्री वशिष्ठजींची झालीये. राजा म्हणे काही न चाले येथे, गुणिया ग्रासीला भूते, कोण सोडविल याते, म्हणून चिते या कुळ. राजा विचार करू लागला, म्हटला गुणिया ग्रासीला भूते, जाणत्यालाच भूत लागल्यास अवघड झालं ना. भूतच तेवढं मोठं आहे, भूत जबर मोठे गे बाई, जबर मोठं भूत आहे महाराज. राजा दशरथ म्हणले श्री वशिष्ठजींनाच या भूतानं धरलेला आहे, आता काय करावं लागेल. मी कौशल्य आवरू की वशिष्ठा सावध करू, ऐसा जावे न पवरू, धावा थोर पोकारी. मोठमोठ्यान राजा दशरथ रडू लागला, म्हणला देवा काय करू रे देवा, मी माझ्या पत्नी कौशल्येला सांभाळू का माझ्या सद्गुरु वशिष्ठांना सांभाळू, काय करू रे देवा. श्रावणावदाचे क्लेश सोसी सोस, पुढाची बहुस, वशिष्ठ दोष हत्तेचे. राजा दशरथ लट 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 कापू लागला, मोठमोठ्यानं कपाळ पिटून दुःख करू लागला. का करू लागला, जीवनात भ्यावं पापाला. सिद्धांत लक्षात घ्या, बाकी कुणाच्याच बापाला भ्यायचं, पण कशाला भ्यावं, पापाला. राजा दशरथ म्हणू लागलेला आहे, श्रावण नावाचा तगडा ब्राह्मणाचा मुलगा माझ्या हातून वारला, ते पाप सरलं नाही तोपर्यंत माझ्या हातून आज गुरुचीच हत्या घडते की काय. उगच गुरुला बोलवलं, हे भूत गुरुला लागलं, काय करू. राजा दशरथ घाबरतोय. आधा विधातिया श्रेष्ठा, काय लिहिले अद्रष्टा, भूते ग्रासिले वशिष्ठ, दोष मोठा मज माझी. हे विधात्या, हे भगवंता, अहो काय माझ्या कपाळावर लिहिलंय, काय लिहिलंय. हे मोठं असणार भूत आणि या भूतानं माझ्या गुरुलाच ग्रासलंय. वो ब्रह्महत्येचं पाप आज माझ्या कपाळाला पुन्हा आदळतं की काय. कारण जगात काहीही झालं तर गुरु तारतात, पण गुरुलाच मारल्याचं पाप लागलेस मग कोण तारील. म्हणून दशरथ घाबरतोय. यज्ञ केला म्या पवित्र, कुळी पावेन सुपुत्र, तव माझारी हे चरित्र, कैचे विचित्र ओढवले. मी अतिशय पवित्र त्या ठिकाणी यज्ञ केलेला आहे, कुळामध्ये सुपुत्र मला प्राप्त होतील अशा प्रकारचं मी ऐकलं, त्या उद्देशानं हे सगळं केलं. आणि भगवंता कुठून विघ्न आलं. ती अवस्था जिरवणी पोठी, वशिष्ठ उघडली दृष्टी, राव झोंबला कंठी, सृष्टी उपराटी पय झाली. मोठमोठ्यानं राजा क्रंदन करतोय. एवढ्यामध्ये श्री वशिष्ठजींना जी काही समाधी लागली होती, चित्त चैतन्यासी झालेली एक रूपता श्री वशिष्ठजींनी ती सत्व अवस्था गिळली. वशिष्ठजी सावध झाल्यानंतर राजा दशरथाला एवढा आनंद झाला की म्हणले बाकी काही हो,
ब्राह्मणाची हत्या घडली नाही याचा आनंद वाटला, सद्गुरु सावध झाले याचा आनंद झाला, कडकडून राजानं गुरुला मिठी मारली. बघा, पापाला इतकं भ्यावं लागतं, त्यावेळेस जगाचा बाप बनता येतो. नाही तर लोक आजकाल पापाला भीतच नाही. पापाला भीत जाऊ माय बापानं, कुणाच्याच बापाला भ्यायचं नाही, पण पापाला बिहा बरं असतं ते. आणि मग त्या ठिकाणी सृष्टी उपराठी झाली असं सांगतात. स्वामी वसिष्ठा तुझही बाधा, हे तो गोष्टी न घडे कदा, पुत्र सुखाड आपदा, भाग्य मधा अमासी. अहो वशिष्ठजी, मी भाग्यवान मंद आहे, माझ्या मुलगा प्राप्त होण्यामध्ये काहीतरी विघ्न आलं, पण तुम्हाला सुद्धा भूत लागलं. तुम्हाला भूत लागलं याचं मला खूप वाईट वाटलं. तुम्ही सावध झालात याचा मला आनंद आहे. वसिष्ठ म्हणे भाग्य श्रेष्ठ, पोटी आले वैकुंठ पीठ, पुरुषोत्तम झाला रे प्रगट, दैव उत्कंठ कौशल्ये. वशिष्ठ म्हणले, अरे दशरथा, कशाचं भूत अन कशाची बाधा? अरे तुझ्या पोटाला अख्ख्या वैकुंठाचा बाप आलेला आहे, बाप आलेला आहे. हा जगदीश्वर परमात्मा श्रीराम रे, पुरुषोत्तम प्रगट झालेला आहे. तुझं दैव उद्धट आहे, तुझं आणि कौशल्याचं भाग्य वरिष्ठ आहे असं बोलता. जे जे काही हे वदली, ते जाण पा ब्रह्म बोली, ते ते ख्याती करील भली, सुदशा आली सूर्यवंशा. अरे दशरथा, एवढा वेळ जी कौशल्या बोलत होती ते सगळं होणार आहे. हे ब्रह्मवाक्य आहे, हे निश्चित सत्य आहे. सूर्यवंशाला सुदशा आलेली आहे. अतिशय ख्याती करणारे परमात्मा अवतार घेत आहे. मुळी जनाचे ध्यान की वेदाचे देवतार्चन, जगाचा जग जीवन राम निधान प्रत्यक्ष. अरे बाबा दशरथा, संन्यास घेऊन हजारो वर्ष मुनी ज्याचं ध्यान करतात, तपी ज्याचं तप करतात, वेद अध्ययनी ज्याची देवतार्चन करतात, देव ज्यांची पूजा करतात, तो संपूर्ण जगाचा जगज्जीवन असणारा परमात्मा श्रीराम तुझ्या पोटाला अवतरलेला आहे. राया तुझं न कळे सर्वथा वरम, उदराले प्रभ्रम, धन्य धन्य आमुचे कर्म, पुरोहित धर्म ये वंशी. अरे राजा, तुला वर्म कळत नाहीये, सर्वथा वर्म कळत नाहीये. वर्म कळत नसल्यामुळं तू घाबरलास. अरे आनंदित होऊन नाचण्याचा दिवस आहे, तू रडायला लागलास राजा. स्वतः परब्रह्म त्या ठिकाणी उदराला आलेला आहे. आमचं आजपर्यंत कर्म धर्म धन्य धन्य कर्म तुझ्या घरचा देव बाप्पा आहे, म्हणून मला हा देव पाहायला मिळणार रे राजा. म्हणून राजाला ऋषी मिठी घालतात. चरणी उतरिला शिळा, परलील जनकाची बाळा, आनंदविल लोका सकळा, राम जिव्हाळा जीविका. शरणी उद्धरील शिळा, चरणान शिळेचा उद्धार होईल. परनील जनकाची बाळा,
जनकाची मुलगी असणारे सीतेशी लग्न करतील, सर्व जगाला त्या ठिकाणी सुखी करतील, अशा प्रकारचा जगाचा जिव्हाळा असणारे राम आहे. याचे लीलामे मुक्ती फुकटा, वा वा. हिल वैकुंठा, राम म्हणता पापिष्टा, गती उत्कृष्टा देईल. अरे दशरथा दशरथा दशरथा, तुझ्या मुलाचं नुसतं नाव जरी घेतलं, नाव मुखी नाम अतिमोक्ष ऐसी साक्ष भूताची. अरे नुसतं याचं नाव घेतलं तर मुक्तिचारी साधियल्या नगरी वैकुंठाला येईल. अतिशय पाप्यानं जरी याचं नाव घेतलं, अजामेळासारख्यानं घेतलं तरी, तो आधी जरी दुराचारी, तरी सर्वोत्तमची अवधारी. होय, अतिशय पाप्याला सुद्धा काय याच्या नावाचा पराक्रम, कोणती, होय तिचं नाव काय, गणिका, तिचा उद्धार. कोणत्या कुळातली गणिका? पंढरपूरचं दर्शन घेण्याच्या अगोदर माता काणोपात्रेचं दर्शन घ्यावं लागतं. देवाचं बी नाव घेत नव्हते. होय, घ्यावंच लागतं का नाही? अहो कोणाचं काय घेणा, शिक्का पडला ना, एकदा शिक्का पडल्यास काय असतं, कपाळ पुढे करत जावा, शिक्का पडला पाहिजे. भाग्यवंतांनो, त्याचं नाव घेतल्याशिवाय जगू नये असं सांगतात. धन्य धन्य सूर्यवंश, धन्य धन्य अयोध्येचा देश, धन्य धन्य कौसल्या गर्भवास, जगनिवास पयाला. सूर्यवंश धन्य धन्य अयोध्येचा देश, धन्य 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 कौशल्येचा गर्भवास आहे. कारण कोण आलेला आहे? जगाचा निवास असणारे प्रभू रामचंद्र प्रगट झालेले आहेत असं सांगतात. धन्य धन्य यथीचे जन, धन्य धन्य दशरथा तुझे मन, धन्य धन्य आमुचे नयन, राम निधान देखत. अरे दशरथा, इथली लोक धन्य आहे. दशरथा, तुझं तर भुवन घर धन्य आहे, तुझं मन धन्य, तुझं सगळं धन्य दशरथ. आमचे डोळे धन्य रे दशरथा. का? रूप पाहता लोचनी, आता सुख झाले हो साजनी. असं दट्टू दट्टू कोंदू कोंदू सुख होणार आहे. अरे 22 जानेवारीला कसं नाचाव कळना गेलो. कुणाकडे बी बघितलं की जय श्रीराम, श्रीराम याचा आनंद आहे असं गुरुदेव बोलतात. ऐसा वसिष्ठ सांगता कपडी रे दशरथा, आठवून आठवे चिता, पुत्र कथा ऐकोनी. अशा प्रकारे श्री वशिष्ठजींनी सांगितल्यानंतर राजा दशरथ असा टकमक 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 बघू लागले. याला भीती होती, भूत लागलेच. आणि आले पोटाला कोण? परब्रह्म. ज्याचं नाव घेतलं तर मुक्ती फुकट मिळते, एवढा मोठा जगाचा बाप पोटाला आलेला आहे. मुलाची कीर्ती ऐकली आणि राजा तटस्थ झाला. ऐकता ज्याचे निश्रवणे, पडले तन मना भुलवणे, काय होईल त्याचे निदर्शने, ते सुख जाणे तू एक. ज्याचं नाव ऐकल्यानं तटस्थ झाला, त्याला बघितल्यानंतर काय होईल? आणि असा मुलगा वनवासाला जायचं म्हणले जगेल का राजा? नाही महाराज, एवढं प्रेम बघू आवडसी.
जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया. एवढा देव सुंदर आहे माय बाप्पांनो, एवढा सुंदर आहे. फक्त एकच आहे, त्याच्यावर प्रेम करायला अवकात लागते. आणि अवकात एकच लागते, अवलाद नीट पाहिजे. अवलाद नीट कधी होते? ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. त्यामुळे जय श्रीराम म्हणतो त्याचंच कुळ शुद्ध. आता पवित्र तयाचे कुळ, त्याचंच कुळ पवित्र आहे, त्याचंच शीळ श्रेष्ठ आहे. जो नाव श्रीरामाचं घेतो त्याला बघितल्यानंतर काय अवस्था दशरथाची होईल असं ग्रंथकर्ते सांगतात. राम नामे विन कथा झाल्या होत्या अनाथा, त्या केलिया सनाथा कौसल्या सुताचे निधर्मे. राम नामाशिवाय कथा काय झाल्या होत्या? अनाथ झाल्या होत्या. कारण कोणत्याही गोष्टीला कोण पाहिजे? नाथ पाहिजे. नाथ असल्याशिवाय जीवन अनाथ आहे. त्यामुळं शिरावर नाथ पाहिजे. आणि जगात एकच नाथ जो समर्थ आहे, त्याचं नाव श्रीराम. बाकी कोणताच नाथ खरा नाही माय बाबा. त्यामुळं चित्त द्यावं असं एकच ठिकाण, त्याचं नाव श्रीराम. व्यक्तीवर प्रेम करू नका, वस्तूवर प्रेम करू नका, जगावर प्रेम करू नका, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. कुलवान असणारी मीराबाईची सासू जगाला माहिती नाही, पण पायात घुंगरू बांधून भगवंताच्या नादात नाचणारी मीरा जगाला माहिती आहे माय बाप्पा. ती मीरा लक्षात ठेवा. त्या भगवंताच्या नावानं कथा सनाथ झाल्या. त्या कौसल्या सुत असणाऱ्या श्रीरामाच्या नावानं कथा सनात झाल्या असं सांगतात. ऐकता कौसल्याचे डोहाळे दशरथाशी सुख सोहळे, तेने प्रमानंद चंबळे वंदी तत्काळे वसिष्ठासी. कौसल्येचं डोहाळ ऐकलं आणि दशरथाला सुखाचे सोहळे झाले. कारण कौसल्येचं डोहाळे आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन, नासारे जगाची सुखे दुःखे, त्रिलोक्य भरारे सुखी. असं डोहाळ असलं का आनंद वाटतो. गर्भवतीचं डोहाळ असं, मी माझ्या लेकराला जन्मलं की माळ घालील, जय श्रीराम म्हणायला लावेल, रामायणाला पाठवेल. हे डोहाळ आहे महाराज. जगाला सुख होईल याचा आनंद राजा दशरथ आणि सद्गुरु वशिष्ठजींना झाला. एका जनार्दन विनवी संतान, ऐशी डोहाळीयाची वार्ता, ऐकता उल्हास होये चिता, त्याची जन्मकथा अवधारा. एका जनार्दन स्वामींना शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, सर्व संत मायबापांना विनंती करतात, संत कुणाला म्हणावं? ज्याची कान राम कथा ऐकण्यासाठी टपलेली आहेत, ज्याचं मुख राम कीर्तीचं वर्णन करण्यासाठी उच्चृंखलित आहे, ज्याचे डोळे राम पाहण्यासाठी उतावीळ आहेत, त्याला संत म्हणावं. आणि अशा संतांना नाथ महाराज म्हणू लागलेले आहेत, ऐसी डोहाळ्याची वार्ता. आतापर्यंत जे सांगितलं ती डोहाळ्याची कथा. आता अजन्म असणारा राम जन्म घेणारे ही अलौकिक कथा आहे. कारण लौकिक कथा काय, जन्माला येणारं जन्मत असतं, मरणारं मरत असतं. पण जे मरत नाही, जे कधी जन्मत नाही, अजन्मा राम जन्मेल पोटी, हे रामायणीची मूळ गोष्ट. आणि ती गोष्ट उद्याच्या अध्यायामध्ये होणार आहे.
7व्या अध्यायामध्ये होणार आहे. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका, मी कथा सांगायला तयार आहे असं ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतायत. एका जनार्दनी परमा डोहाळ्याचा ती संभ्रम अजन्मा जन्मेल श्रीराम तो जन्म संभ्रम अवधारा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन संत एकनाथ महाराज सांगतात डोहाळ्याचा अति संभ्रम आता अजन्मा जन्मेल श्रीराम. ज्याला काम नाही, इच्छा नाही, त्याला डोहाळ विचारलं तोही संभ्रम, आणि जो जन्मत नाही तो जन्मणार आहे हाही संभ्रमच आहे. पण संभ्रमात आम्हाला ब्रह्म मिळणार आहे. ही कथा ब्रह्म मिळवून देण्याची आहे, उद्धार करून घेण्याची आहे. माय बापांनो, भाग्यवंतांनो, तुम्ही ऐका, अनेकांना पाठवा. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही उत्साह वाढवल्याशिवाय आमचा उत्साह वाढत नाही. कारण कसं असतं, पिणारा असेल तरच माईला दूध येतं. लेकरानं महिना 6 महिने प्यायचं बंद केलं की दूध आठून जात असतं. तसं श्रोत्यांचा प्रतिसाद हाच वक्तृत्वाला धार देत असतो. वक्ता तो वक्तानो हे श्रोते नवीन. वाचकाला सुद्धा आनंद वाटतो. काल 1000 लोकांनी बघितलं, 2000 लोकांनी बघितलं, कमेंट्स केल्या, आम्हाला फायदा होतो महाराज म्हटले. महाराज आम्ही कुटुंब सगळं एकत्र बसून ऐकतो म्हटलं. महाराज आमचे लेकर बाळ आता माळ घातली म्हटलं. आनंद वाटतो. आता आमची लेकर जय श्रीराम म्हणायलीत महाराज. आनंद वाटतो. त्यामुळं हा साध आहे, याला तुम्ही प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया द्या. आम्हाला लिहून पाठवा. फोन करू नका, पण लिहून पाठवा. सहकार्य काय करायचं ते करू शकतात. लिहून पाठवून प्रतिसाद सहकार्य करा. अनेकांना पाठवून सहकार्य करा. आर्थिक सहकार्य करण्याची ज्यांची इच्छा आहे ते सुद्धा फोन पे ला करू शकतात. फक्त एक आहे, काहीतरी करा. केल्याशिवाय कळत नाही. आणि काहीच जमत नसेल तर जय श्रीराम म्हणा, व्हिडिओला लाईक करा, आमच्यापर्यंत ते पोहोचतं. अशा प्रकारे ग्रंथ करते. आता आपल्याला ग्रंथ करते म्हणतात म्हणायची सवय आहे. आमची विनंती आहे, रामकृष्ण. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे एकाकार टीकाया कौसल्या दोहोद निरूपण नाम पंचमो अध्याय. गोडवा पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. राम.